Then PCT. PCT, proximal convoluted tubule. It is highly coiled part of nephron. Why called as proximal? Because it present near the Malpighian tubule. Proximal convoluted म्हणजे coiled part आहे आणि ही thin tube आहे म्हणून याला म्हटलं जातं proximal convoluted tubule. Highly coiled part आहे हा. It is present in cortex. Malpighian body, PCT, DCT, all are present in cortex, and this Henle's loop and collecting duct are present in medulla. This PCT is present in cortex of kidney, and it is made up of, it is lined by cuboidal epithelium with brush border. This cuboidal epithelium form microvilli or brush border. It increases area for absorption because PCT is the place of active reabsorption. Why it is coiled? Because here filtrate flows slowly and remain in the PCT for longer duration and ensures maximum reabsorption of essential substances. म्हणजे हा जो PCT पार्ट आहे हा प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल याचं लॉंग फॉर्म आहे. जवळचा आणि कन्व्होलेटेड म्हणजे कॉइल्ड पार्ट आहे. हा कॉर्टेक्स मध्ये असतो किडनीच्या. माल्पिजियन बॉडी, PCT, DCT हे कॉर्टेक्स मध्ये आणि हेनलेस लूप कलेक्टिंग डक्ट हे मिड्युला मध्ये असतात. PCT लाईन असते क्युबॉइडल एपिथेलियम विथ ब्रश बॉर्डर. या क्युबॉइडल एपिथेलियम ज्याला ब्रश बॉर्डर मायक्रोव्हिला आहे ज्याच्यामुळे याचा एरिया वाढतो सेलचा. कशासाठी एरिया वाढवला जातो? बिकॉज इट इज द साइट ऑफ ऍब्सॉर्प्शन. इथे सेकंड फेज जी आहे, पहिली युरिन फॉर्मेशनची स्टेप घडते माल्पिजियन बॉडी मध्ये अल्ट्रा फिल्ट्रेशन आणि इथे होतं ऍक्टिव्ह रिऍब्सॉर्प्शन. म्हणजे फिल्ट्रेट मधून जे इसेन्शियल प्रोडक्ट चाललेत युरिनच्या थ्रू त्यांना परत रिऍब्सॉर्ब करून ब्लड मध्ये टाकून द्यायचं असतं परत. याला म्हणतात ऍक्टिव्ह रिऍब्सॉर्प्शन. ते मेनली कशामध्ये घडतं? या PCT मध्ये. म्हणून PCT कॉइल्ड आहे. इथे हा जो फिल्ट्रेट हा स्लोली पास होतो, जास्तीत जास्त वेळ PCT मध्ये राहतो आणि जास्तीत जास्त इसेन्शियल प्रोडक्ट जे आहेत, इसेन्शियल मॉलिक्युल्स जे आहेत, ग्लुकोज, अमायनो ऍसिड, व्हिटॅमिन्स हे ऍब्सॉर्ब केले जातात आणि ब्लड मध्ये टाकून दिले जातात. म्हणजे एन्श्योर केलं जातं मॅक्सिमम रिऍब्सॉर्प्शन. PCT, Henle's loop and DCT surrounded by capillary network of efferent arteriole. This efferent arteriole again redivide and form capillary network around PCT, DCT and Henle's loop. This PCT leads into Henle's loop. Henle's loop is U-shaped tube present in medulla of kidney. It having two limbs, descending limb and ascending limb. Descending limb is thin and permeable to water, and it is made up of simple flat squamous epithelium. Ascending limb is thick, impermeable to water and made up of single layer of cuboidal epithelium. Henle's loop ही U-shaped ट्यूब आहे जी मिड्युला मध्ये एक्सटेंड होते, खाली मिड्युला मध्ये गेलेली असते. हिला दोन लिम्स आहेत. डिसेंडिंग म्हणजे खाली जाणारा लिम्ब, असेंडिंग म्हणजे वर येणारा लिम्ब. डिसेंडिंग आणि असेंडिंग लिम्स आहेत. डिसेंडिंग लिम्ब हा थिन असतो कारण तो सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमने लाईन्ड आहे आणि तो परमिएबल आहे वॉटरसाठी. इथून वॉटर रिऍब्सॉर्ब होतं आणि हा या सिंपल फ्लॅट इपिथेलियमने लाईन्ड आहे. असेंडिंग लिम्ब हा थिक आहे, इम्परमिएबल टू वॉटर म्हणजे इथे वॉटर रिऍब्सॉर्प्शन होत नाही आणि हा लाईन्ड असतो सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. हे फ्लॅट स्क्वॅमस ने तर हे सिंपल क्युबॉइडल इपिथेलियमने लाईन्ड आहे म्हणून हे थिन आहे, म्हणून हे थिक आहे. हा थिन, हा थिक, permeable to water, impermeable to water, lined by simple squamous epithelium, lined by simple cuboidal epithelium. हा या दोघांमध्ये डिफरन्स. PCT,
हेनलेस लूप अँड डीसीटी याच्या भोवती कॅपिलरीचं नेटवर्क आहे आणि ह्या कॅपिलरी इथे व्हेन्स तयार करतात, लूप तयार करतात या हेनलेस लूपच्या अराउंड, ज्याला म्हणतात व्हासा रेक्टा. ही व्हासा रेक्टा इम्पॉर्टंट रोल प्ले करते, ऑपरेट करते मेकॅनिझम, काउंटर करंट मेकॅनिझम फॉर ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशन मीन्स balancing water and salt in body fluid or in the body. Henle's loop, PCT, DCT याच्या भोवती या afferent arterioleच्या कॅपिलरीचं नेटवर्क आहे, पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क. ते इथे पॅरलल लूप्स तयार करतात हेनलेस लूपच्या भोवती ह्या कॅपिलरीज, ज्या कॅपिलरीजला म्हणतात व्हासा रेक्टा. या व्हासा रेक्टा काउंटर करंट मेकॅनिझम मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. काउंटर करंट मेकॅनिझम असते ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे वॉटर अँड सॉल्ट बॅलन्स करणे बॉडीमध्ये. सेकंड कॉइल्ड पार्ट ऑफ नेफ्रॉन कॉल्ड एज डीसीटी, विच इज फार अवे फ्रॉम माल्पिजियन बॉडी, सो कॉल्ड एज डीसीटी, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. इट इज कॉइल्ड पार्ट lined by simple cuboidal epithelium, means cuboidal epithelium without brush border. DCT lined by cuboidal epithelium with brush border having microvilli, but here no microvilli, it is lined by simple cuboidal epithelium. And DCT is the site of tubular secretion or active secretion. Malpighian body, site of ultrafiltration. PCT, site of active reabsorption. It is for osmoregulation and it is for third step of urine formation is tubular secretion. Means waste product which is present in the peritubular capillary network blood is taken up by the cells of DCT and secreted into the passing urine called as active secretion or tubular secretion. DCT हा दूसरा कॉइल्ड पार्ट आहे जो साध्या क्युबॉइडल एपिथेलियमने लाइंड आहे आणि हा साइट आहे ट्युब्युलर सिक्रिशनची किंवा ऍक्टिव्ह सिक्रिशनची. इथून या इफरंट आर्ट्रिओलने त्या आजूबाजूला याच्या पेरिट्युब्युलर नेटवर्क तयार केले कॅपिलरीचं, म्हणजे ब्लड आहे. या ब्लड मध्ये जे वेस्ट प्रोडक्ट आहेत त्यांना घ्यायचं या सेलच्या साह्याने डीसीटीच्या आणि परत सोडून दिलं जातं. या डीसीटीचे सेल्स त्यांना ऍब्सॉर्ब करतात या वेस्ट मटेरियलला आणि सोडून देतात, या पासिंग युरिन मधून काढून देतात. याच थर्ड स्टेपला म्हटलं जातं ट्युब्युलर सिक्रिशन. as well as the DCT help for maintaining pH of body fluid as well as water reabsorption takes place in DCT. Then collecting tubule, it is a small straight tube. It is the part of DCT which open into the collecting duct. This small straight tube called as collecting tubule. It absorbs water as well as it secrete protons into the passing urine. या DCT चाच छोटासा स्ट्रेट पार्ट आहे या ट्यूबचाच, DCTचाच स्ट्रेट पार्ट आहे ट्यूबचा जो ओपन होतो कलेक्टिंग डक्ट मध्ये. यालाच म्हणतात कलेक्टिंग ट्यूब्यूल. हे रिअब्सॉर्ब करतं वॉटर आणि प्रोटॉन सिक्रेट करतं या पासिंग युरिन मध्ये, त्याचं फंक्शन आहे. Then last is the collecting duct. Collecting duct in which number of nephrons are open, means it collect urine from number of nephron. Collecting tubule ही collecting duct मध्ये ओपन होते. collecting duct पण cuboidal epithelium ने लाइन आहे आणि या collecting duct मध्ये number of nephrons ओपन होतात, म्हणजे नेफ्रॉन कडून युरिन घेण्याचं काम कोण करतंय? ही collecting duct. Nephrons are of two types, cortical nephron and juxtamedullary nephron. Cortical nephrons, most of nephrons are of cortical nephron or very few are of juxtamedullary nephron. Cortical nephron having short Henle's tube which is little extend into medulla, and in juxtamedullary nephron Henle's loop is long and deeply goes into the medulla. नेफ्रॉनचे दोन टाइप आहेत. पहिला आहे कॉर्टिकल नेफ्रॉन आणि दुसरा आहे जक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. कॉर्टिकल नेफ्रॉन हे खूप सारे नेफ्रॉन कॉर्टिकल नेफ्रॉनच असतात, मोस्ट ऑफ कॉर्टिकल नेफ्रॉन असतात
आणि फ्यू नंबर मध्ये मिड्युलरी नेफ्रॉन असतात. कॉर्टिकल आणि जस्ट्रा मिड्युलरी नेफ्रॉन मध्ये काय डिफरन्स आहे? पहिला डिफरन्स आहे याचा हेडलेस लूप शॉर्ट असतो कॉर्टिकल नेफ्रॉनचा आणि तो कमी गेलेला असतो मिड्युलामध्ये, कमी एक्सटेंड झालेला असतो. तर जस्ट्रा मिड्युलरी नेफ्रॉनचा हेडलेस लूप लॉंग असतो आणि डीपली आतमध्ये गेलेला असतो मिड्युलामध्ये आणि त्याच्याच अफरंट आर्टरिओलशी तो कनेक्ट होतो आणि तयार करतो जस्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. असे फ्यू नेफ्रॉन असतात ज्यांना म्हणतात जस्ट्रा मिड्युलरी नेफ्रॉन आणि मोस्ट ऑफ कोणते असतात? कॉर्टिकल नेफ्रॉन. दुसरा डिफरन्स आहे या इफरंट आर्टिओल पासून जे तयार होतं पेरिटिब्युलर कॅपिलरी नेटवर्क, ते असतं पीसीटी, हेनलेस लूप आणि डीसीटीच्या भोवती या कॉर्टिकल नेफ्रॉन मध्ये. आणि इथे या इफरंट आर्टिओल पासून कॅपिलरी नेटवर्क तयार होतं आणि ते या हेनलेस लूपला परत पॅरलल लूप्स तयार करतात त्या कॅपिलरीज आणि त्या कॅपिलरीजला म्हणतात व्हासा रेक्टा, जी इम्पॉर्टंट रोल प्ले करते कोणत्या मेकॅनिझम मध्ये? काउंटर करंट मेकॅनिझम, जी ऑस्मो रेग्युलेशन घडून आणते, म्हणजे वॉटर अँड सॉल्ट बॅलन्स करते बॉडीमध्ये. त्यासाठी हे तयार झालेले असते. याच्या पॅरलल लूप्स असतात कॅपिलरीजचे, त्यांना म्हणतात व्हासा रेक्टा, ज्या याच्यामध्ये ऍबसेंट असतात. This is the second difference between two nephron. In next video, we will see the juxtaglomerular apparatus and urine formation. Thank you.